नमस्कार, मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात राष्ट्रप्रथम. सध्या आम्ही वसईच्या पूर्व सातीवली जे गावदेवी मंदिर आहे त्याच्या पाठच्या मागे उपस्थित आहोत. तुम्ही बघू शकता, व्हिडिओमॅन कॅमेरामॅनला निवेदन आहे की पूर्ण हिरवगार वातावरण आहे आणि हा पर्यावरणाचं एक चांगलं दृश्य आहे. पण या ठिकाणी या पर्यावरणाला नष्ट करण्यासाठी काही बिल्डर या ठिकाणी आलेले आणि इकडचे जे रहिवासी आहे हे तुम्ही व्हिडिओ बघू, हे पूर्ण आदिवासी बांधव आहे. हे अनेक वर्षापासून यांचे बाप दादा इकडे शेती करत होते आणि आता त्यांना हटून इकडे कुठे चांगली, जसे तिकडे एक इंडस्ट्री उभारण्यात आलेली आहे त्याच इकडे इंडस्ट्री उभारण्याचं काम होऊ शकतो असा शक्यता आहे, तो बिल्डरचं म्हणणं आहे. आणि त्या ठिकाणी ते पूर्ण आदिवासी, तसे आदिवासीचे नेते त्यांच्यासाठी लढा करत आहे. पण प्रशासन त्यांना जाब विचारत नाही, कारण की प्रशासन त्यांच्या जोडीला नाही. त्याचं एकच कारण आहे, कारण त्यांच्याजवळ पैसे नाही. आता हे पूर्ण प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजलेलं आहे आणि एक वर्ष झाले हे प्रकरण वाढत चाललेलं आहे. आणि आता लालजी शाह स्वतः इकडे ह्या स्पॉटवरती आलेले, पोलीस बल सुद्धा मागवलेलं. 3 पोलीस स्टेशन, एक वालीव, एक पेलार आणि तसंच आचोले, ह्या 3 पोलीस स्टेशनचे पोलीस बल इकडे आलेले आणि फॉरेस्टची मॅडम सुद्धा या ठिकाणी आलेली. आणि त्यांचं म्हणणं आहे का आज ते मोजायला आलेले, पण मोजणी नाही, हे पूर्ण त्यांची जागा हडपायसाठी आले असं या लोकांचं म्हणणं आहे. आम्ही पूर्ण काय विषय त्यांच्याकडनं जाणणार आहे. नमस्कार, आपलं नाव सांगा ताई. माझं नाव रेणुका. काय प्रॉब्लेम नेमका? एवढी पोलीस प्रशासन तुम्हाला इकडनं काढण्यासाठी आलेली, काय वाटते आज काय होणार तुमच्याबरोबर? काय होणार, आम्ही आमची जागा म्हणजे माझ्या आईच्या वडिलांची त्यांची खूप जुनी जागा आहे, तितकं आम्हाला माहिती नाही. पण हे लोक, माझे मामा ते समजा वारले, त्याच्यानंतर मग 2-3 वर्ष पडक होती. आता आम्हाला थोडं समजायला लागलं, आम्ही करायला लागलो तर तो वरून येऊन दादागिरी करायला लागला. बोलतो माझी जागा आहे, त्यांनी जागा त्याच्या सुरतवरून, काय नाव आहे? दिनेश लालजी शाह बोलतोय माझी जागा आहे. तर त्यांनी सुरतवरून हेलिकॉप्टर लावून इथं जागा त्यांनी आणली होती का ते त्याला मला विचारायचं आहे, तो मला भेटला नाही. आणि आमच्या साईडने आम्ही दादाला केलंय पुढे, आम्हाला लिहिता वाचता येत नाही. तर साहेब लोक बोलतात तू कोण होतो, तू कशाला बंदी करतो त्या दादांना. तर बोलते त्या दादांना तू जास्त करू नको, तुला आतमध्ये टाकेन. का कोणी कोणाची मदत करू शकणार नाही का? असे तुम्ही लोक दादागिरी, कोण मदत करायला लागलं वर्षापासून आपण या ठिकाणी राहत आहे. आपले आई वडील, माझे आई वडील तर मी पैदा पण नव्हती झाली, माझी आई छोटी होती तर ते आम्हाला तितकं माहिती नाही. पण खूप वर्षापासून आमची जागा आहे. बाकी ते समजा मग माझ्या आईला विचारत किती जागा कधीची आहे, मरून गेला. आमच्याबरोबर तो एक युवा पण आहे, तो नेहमी संघर्षमध्ये असतो आणि त्याला पण सुद्धा या ठिकाणी 6 महिने अगोदर मारहाण झालेली, यांच्याच बाउन्सर्ड करणं असं त्यांचं म्हणणं होतं. आणि व्हिडिओ पण ते प्रकाशित झालेलं पूर्ण वसई तालुक्यात. काय बोलतो, तुझं नाव सांग पहिला. माझं नाव सर विशाल अजित आलं नाही. काय प्रॉब्लेम झालेला तुला? मध्ये मारहाण पण झालेली नाही, आज परत एवढी मोठ्या प्रमाणात पोलीस बल तुमच्या जागेसाठी आलेले, काय सांगा? 6 महिन्या अगोदर सर आम्ही आमच्या जागेवर कसून खायचो. त्यांनी बाउन्सर किंवा ते गुंडे होते ते आम्हाला माहिती नाही, आले आणि आमचे देवांचे सर्व बॅनर वगैरे फाडले आणि खूप आम्हाला मारहाण केली. खालती पाडून आम्हाला मारला, लेडीज लोकांना मारला, रक्त काढलं त्यांचा, लेडीज लोकांचं पूर्ण हातातून. त्यानंतर काय झालं? त्यानंतर आम्ही चौकी बिकीला अप्लाय केला की बाबा त्यांच्यावर कारवाई नाही झाली. अट्रॉसिटीसाठी अप्लाय केला, अट्रॉसिटी पण नाही घेतली, कारण आम्हाला उभेच नाही करत चौकीला. आदिवासी पालघर जिल्ह्याचं एक मूल आहे. आदिवासी आता लगेच लोकसभेचा चुनाव झाला, ते जे नवनिर्वाचित आपले खासदार साहेब आहे ते स्वतः आदिवासी आणि ते निवडून आले तुमच्याच जीवावरती. आणि आज त्या तुम्हाला भेटायला आले काय सर्व प्रकरण? बिलकुल नाही सर, कोणच भेटायला नाही आले. फक्त जे मयूरदादा आहेत ते आमच्यासाठी लढायला लागले. पण त्यांना सुद्धा दमदाटी देऊन त्यांना सांगतात तुला उचलून टाकेन, तू बाहेर तर निघून दाखव. तो शाह त्यांना धमक्या देतो, तू घरातून बाहेर निघून दाखव, तुझं काम कसं काढायचं ते मी दाखवतो बोल. शाह म्हणजे कोण, गुड्डा आहे का एक बिझनेसमॅन आहे? बिझनेसमॅन आहे सर. तो पोलिसांची जोडीला गुंड घेऊन येतो. आता 12 तारखेला TRL ठेवलेला, तर पोलिसांची जोडीला गुंडे घेऊन आलेला. तर इथे पत्रकार होते, पत्रकारांना बघून ना ते कोणच इथे आले ना. आता माझं एक म्हणणं आहे की आता ही जागा मोजणी होते, त्यांची ताब्यात गेली, त्यांचं असं म्हणणं आहे की 7 त्यांच्या नावावर झालंय, तर तुम्ही काय करणार? ताबा सर, ताबा एवढा पोलीस प्रशासन खूप याच्यात आलंय किंवा मोजू शकत नाही एवढे पोलीस प्रशासन आहेत. पण टेन्शन दांडे वगैरे हर एक गोष्ट आणलेली आहे. पण आम्ही या जाग्यावरनं आम्हाला फक्त एकच साईडून तुम्ही हटवू शकता, आमचा जीव घेऊ. आणि ते आम्ही इथेच करणार. स्वतःवर आमच्या आई बहीण आहे, आम्ही रॉकेट दाखवून स्वतःला जाळून घेऊ, पण आम्ही इकडनं हटणार नाही. आमच्या बरोबर इकडचे जे मयूर, ते नाव बोललं जातं, ते त्यांच्यासाठी लढा करत आहे. 1.5 वर्षापासून ते त्यांच्या जोडीला या पूर्ण जागेच्या प्रकरणामध्ये त्यांच्या संगती आहे, कारण की ते स्वतः एक आदिवासी आहे. काय सांगणार मयूरजी? तुम्ही एक जनरल आहे, पण त्यांच्यासाठी एक गरीब माणूस आहे, समाजसेवक म्हणून त्यांच्यासाठी लढाई करत आहे. काय सांगणार मयूरजी, पूर्ण प्रकरण काय तुम्ही आम्हाला सांगा? प्रकरण असं आहे, ही जागा 46 सर्वे नंबरची आहे. त्यात 2 हिस्से आहेत, 1 आणि 2.
तर त्याचं दिनेश लालजी शहाचं म्हणणं असं आहे की 20 वर्षापूर्वी मी TLR केलेलं आहे, पण ते TLR बोगस आहे. काही पेपर्स आहेत माझ्याकडे, आता पाऊस असल्यामुळे दाखवू शकत नाही. त्याच्यामध्ये दिशाभूल करून त्यांनी ते TLR केलेलं आहे. तो विस्थापन केलेला आहे. 2006 मध्ये 46 एक वेगळं आहे, 46 2 वेगळं आहे. नंतर 22ला परत 46 2 आणि एकच आहे. हे त्यांनी भूमी अभिलेख म्हणून मला दिलेलं आहे त्यांची प्रत. त्यानंतर आता 2024ला परत त्यांनी त्याच्यात सुधारणा केलं. म्हणजे भूमी अभिलेख वारंवार चुका करतात का, मुद्दाम करतात का, दिशाभूल करून जी परिस्थिती जी आहे तर स्वतः इकडचे फॉरेस्टची मॅडम आणि त्यांनी प्रशासन, पोलीस प्रशासन, 3 पोलीस स्टेशनचे प्रशासन बोलून इकडे तुम्हाला ताबा देण्यासाठी आले. ॲक्च्युली आम्हाला नंतरचं प्रकरण काय असतं? आम्हाला असं वाटलं होतं, आम्हाला अशी माहिती मिळत होती की इथे हायटेक गव्हर्नमेंटची शासकीय मोजणी होणार आहे म्हणून ते आलेले आहेत. पण असं नाही आहे. दिसतं असं आलं आहे की ते मुळात महाराष्ट्र शासनाकडून ताबा द्यायला आले आहेत. म्हणजे जसं गुंड घेऊन येतो आपण ताबा जागा खाली करणार, तसे ते पोलिसांना घेऊन आले असे गुंड घेऊन येऊन एक ताबा खाली करायच्या याच्यामध्ये आहे. महाराष्ट्र शासनाला आता हेच काम राहिले का? घरात एक वयस्कर लेडीज जास्त करून युवा एक पोरगा आहे, त्यांच्या पाठीमागे कोण आहे, तुम्ही फक्त एक एकटे आहे लढा करत आहात. आता ही जागा त्यांची नाही राहिली तर त्यांची अवस्था काय होती? अवस्था काय, ते आम्हाला करून घर चालतं. त्याचा तो एकच मुलगा आहे आणि आम्हाला करून घर चाललं त्यांचं. आणि ही जर शेती त्यांची बळकावली तर त्यांना जीवन मरण्याचं ते पर्यायच नाही आहे. कारण की दिनेश लालजीचं असं म्हणलं जातं एक मोठा बिझनेसमॅन आहे, मोठा त्याच्याकडे businessman. प्रशासन जवळ आहे. मोठा बिझनेसमॅन असून तो डोकेलिटीचा गुंड आहे. गुंड आहे तो, प्रवृत्तीने गुंड आहे. त्याने अशा किती जागा बळकावलेल्या आहेत. तिथे देवस्थान सर्वे नंबर 1 ची जागा लीजवरती घेऊन त्यांनी विकून खाल्ली, बनवून इंडस्ट्री बनवून खाल्लेली जागा आहे. तोही प्रकरण त्याच्यात चालू आहे पोलीस स्टेशनला, वालवी पोलीस स्टेशनला तो प्रकरण चालू आहे. दुसरं अजून एक जागेचं प्रकरण आहे जो खटला चालू आहे आणि त्यांच्यावरती अन्याय केला आहे शेतकरी. म्हणजे असं त्याच प्रवृत्तीचा तो माणूस आहे. आणि माझं एकच म्हणणं आहे, आता जसं दिनेश लालजी शहानी पोलिसांना आणलं, आता इथे कुठले हे सगळे जर पुढे आता तुम्ही न्यूजवाले आहेत कारण आम्ही स्वतः बघितलं एसीसी साहेब उमेश पाटील जे होते ते स्वतः इकडे हजर आहे आणि त्यांनी तुम्हाला सांगण्यात आलं की कार्य जे शासकीय कामाला तुम्ही अडथळा टाकला तुम्हाला आतमध्ये टाकण्यात बरोबर आहे. तर तुमची काय मागणी आहे आता प्रशासनकडून? कारण की 3 दिवस अगोदर पण एक मोठी कारवाई विरारमध्ये झालेली, 7 सी रिसॉर्ट नावाचा तोडण्यात आलेला. त्यानंतर त्या लोक उद्ध्वस्त झाले, ते भूमिपुत्र होते आणि आता हे पण भूमिपुत्र आहे. त्यावेळी तिथे पण 150 लोकांचा रोजगार गेला, ते रस्त्यावरती आले. तसे इकडे पण आता हे शेतकरी हे पण रस्त्यावरती येणार आहेत. तर माझं एकच म्हणणं आहे, त्यांना आज जसे आले तिकडे तर आत्ताच्या आत्ता इथे यावे. कोणी उमेश पाटील साहेब आणि आपले रनवळे साहेब, सय्यद साहेब यांना उभं करायचे. आणि माझं एकच म्हणणं आहे त्यांच्याकडे, आम्ही आता याच्या पुढे त्यांनी काय करायचं, आमची जागा इकडे आहे, त्यांनी दिनेश लालजी शहानी ह्याच्या नंतर जागेवरती यायचं नाही, कोर्टामध्ये करायचं. जे काय करायचं कोर्ट निर्णय देईल. जसं त्यांनी कोर्टात जा, आम्ही पण कोर्टात जाऊ, पण त्यांनी पहिलं कोर्टात जा. आता आम्ही ह्या जागेवरून हटणार नाही. आणि जे काय करायचं ते तुम्ही कोर्टाने करा. ह्या जागेवरती त्यांनी ते जे बाउन्सर गुंड बसवून काय करतो ते बसले नाही पाहिजे, तेवढे आम्हाला फक्त हे. पोलीस प्रशासन बल तुमचा हाती लागला आणि त्यांनी तुम्हाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही काय करणार? आम्ही इथनं जाणारच नाही. आम्ही आपली आत्महत्या करून देणार. आम्ही सगळे तर इथेच मारलं तरी आम्ही मेले तरी चालेल, पण जाणार नाही. मी या शेतकऱ्यांसाठी आपलं आत्मदहन करून देणार. बघितलं, एवढी मोठी गोष्ट म्हणजे आता एक समाजसेवक पण त्या लोकांसाठी आत्मदहनसाठी पुढे आलेले आणि त्यांचं म्हणणं आहे का हे जे पण शेतकरी आहे, आदिवासी बांधव आहे, यांचं म्हणणं आहे का त्यांची जागा बापदादाची आणि ते इकडे कसत आहे. आणि आता असं असताना कुठला एक बाहेरचा व्यक्ती बिझनेसमॅन येऊन ती जागा आपल्या नावावर करतो, शासनाची जागा आपल्या नावावर करून घेतो, कशा प्रकारे होतो ते माहीत नाही. पण आज त्यांच्या लोकांचं घर बेघर होण्याचं शक्यता आहे आणि ह्यावरती प्रशासक डोळे धापून बसलेले. आता मुख्यमंत्री साहेब तुम्ही ह्यावरती लक्ष घाला, कारण की आता अवस्था अशी झाली की इकडचे भूमिपुत्र बाहेर होत आहे आणि बाहेरचे लोक इकडे आतमध्ये होत आहे. मी अजय वर्मा, कॅमेरामॅन चंदन ठाकूर सोबत, वसई विरार.